श्री स्वामी समर्थ. आज निर्जला एकादशीच्या दिवशी फक्त 5 मिनिटे काढा आणि हा एक छोटासा उपाय करा. तुमची इच्छा नोकरीची असो, पैशाची असो, लग्न जुळण्याची असो, व्यवसायातील प्रगतीची असो किंवा संतती प्राप्तीची असो, आज भगवान विष्णूच्या चरणी ती इच्छा अर्पण करा आणि श्रद्धेने केलेली ही प्रार्थना कधीही वाया जात नाही. म्हणून हा उपाय शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण मनाला आशा देणारा उपाय सांगणार आहे. तुमच्या मनात अशी एखादी इच्छा आहे का, जी खूप दिवसापासून पूर्ण होत नाहीये? नोकरी मिळत नाही, लग्न जुळत नाही, घरात पैशाची अडचण आहे, व्यवसायात प्रगती होत नाही किंवा मुलं होण्यासाठी प्रयत्न करूनही यश मिळत नाही. मग आजचा निर्जला एकादशीचा दिवस तुमच्यासाठी खूप खास मानला जातो. धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की वर्षातील सर्व एकादशीमध्ये निर्जला एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची मनापासून पूजा, जप आणि प्रार्थना केल्याने अनेक शुभ फळे मिळतात असे मानले जाते. म्हणूनच आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण श्रद्धेने करायचा उपाय सांगणार आहे. आज एका स्वच्छ पांढऱ्या कागदावर तुमची मनातील इच्छा लिहा. पेन कोणताही वापरू शकता. ती इच्छा पैशाबाबत असू शकते, नोकरीसाठी असू शकते, लग्नासाठी असू शकते, घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी असू शकते किंवा संततीसाठी देखील असू शकते, म्हणजेच मुलं होण्यासाठी सुद्धा असू शकते. इच्छा लिहून झाल्यावर तो कागद भगवान विष्णू, श्रीकृष्ण, बाळकृष्ण मूर्ती किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी देखील अर्पण करा. कागद अर्पण करताना मनापासून हा मंत्र बोला: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा देखील. त्यानंतर डोळे बंद करून हा मंत्र म्हणावा. भगवान विष्णूंना प्रार्थना करा आणि असे म्हणा: हे भगवान विष्णू, तुमच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झालीच आहे. मी तुमचे मनापासून आभार मानतो. माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा आणि माझ्यावर कृपादृष्टी ठेवा. यानंतर तो कागद देवाजवळ ठेवून द्या. तसेच आज संध्याकाळी तुळशी मातेपुढे एक दिवा लावा. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तसेच घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक तुपाचा दिवा आज नक्की लावा आणि धूप लावा. दिवा लावताना माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करा आणि असे म्हणा: हे माता लक्ष्मी, भगवान विष्णूसह आमच्या घरात प्रवेश करा. आमच्या घरातील दारिद्र्य, दुःख आणि अडचणी दूर करा. आमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदू द्या. दुसऱ्या दिवशी तो कागद फाडून घराबाहेर टाकून द्या. यामागचा भाव असा आहे की आपण आपली इच्छा पूर्ण श्रद्धेने भगवानांच्या चरणी सोपवत आहोत. श्रद्धा, विश्वास आणि चांगली कर्मे यांची साथ असेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा नक्कीच प्राप्त होते. म्हणून आज निर्जला एकादशीच्या या पवित्र दिवशी श्रद्धेने भगवान विष्णूचे नामस्मरण करा, तुळशीपुढे दिवा लावा, माता लक्ष्मीचे स्वागत करा आणि तुमची इच्छा पूर्ण विश्वासाने भगवानांच्या चरणी अर्पण करा. आज आपल्याला होऊ शकते तेवढी घराची स्वच्छता ठेवायची आहे. लक्षात ठेवा, चमत्कार फक्त उपायामुळे होत नाहीत, तर श्रद्धा, विश्वास आणि चांगल्या कर्मामुळे घडतात. आपण कोणाचेही वाईट चिंतू नये. जेव्हा भक्त मनापासून भावनांना शरण जातो, तेव्हा योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच त्याला मिळतो. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. घरात सुख, शांती, भरभराट आणि आनंद नांदो. तुमच्या मनातील प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण हो, हीच भगवानांच्या चरणी प्रार्थना. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री लक्ष्मी नारायण प्रसन्न होत. जय श्री विष्णू, जय माता लक्ष्मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.